संबंधित आपण ह्या सगळ्या तपासांमध्ये महिला तपास अधिकारी नेमलेले आहेत. या महिला तपास अधिकारी गेल्या 3-4 दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं, आता सुद्धा पालक आणि जेव्हा ती संबंधित मुलगी आली तेव्हा इतकी बोलण्याची मानसिकता अजूनही नाहीये. आपण त्यांना थोडासा वेळ देऊयात. किमान त्यांनी तक्रार तर नोंद केली. एसपींनी आव्हान केल्यानंतर आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आव्हान केले की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी मोकळेपणाने सांगितल्यानंतर ही तक्रार आपल्याकडे आली आहे. कदाचित यापेक्षा जास्त तक्रारी अजून येऊ शकतात, कारण की त्या मुलीच्या बोलण्यातूनही जाणवलं की इतर काही मुलींशी बोलताना अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे आता पालकांची मानसिकता तयार करणं किंवा त्यांना आपण तुम्हीच संरक्षित आहात, तुम्ही जी तक्रार नोंदवताल त्याच्याबरोबर आम्ही आहोत, त्याची कायद्याने आम्ही दखल घेऊ, हे सांगून त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेमध्ये कदाचित मी पोलिसांनाही सांगितलं, पण त्या पालकांची इतकी तयारी नाही की आम्ही येऊन सविस्तर तक्रार देऊ. पण आज स्वतः संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पोलीस ती तक्रार नोंदवणार आहेत. आणि मी परत एकदा सांगते, ज्याचे सगळे धागेदोरे तपासामध्ये येतात त्याच्यामध्ये कोण आहे, कसं आहे, मुलीला कुठे घेऊन जायचं होतं, त्याच्यामध्ये सगळे CDR चेक केले जाणार आहेत. त्याच्यामुळे तपास पूर्ण होत असताना तपासाला आता तुमच्या समोर सांगताना काही मर्यादा असल्यामुळे काही बाबी ह्या मला असं वाटतं गोपनीय पद्धतीने आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे पुरावे हाती लागतील. त्याच्यामुळे तपास पूर्ण होत आल्यानंतर मी परत एकदा तुमच्या समोर येऊन या सगळ्या घटनेचा घटनाक्रम सांगेन. त्या मुलीचं जाऊन समुपदेशन केलं असं तुमच्या निवेदनात आहे. हा प्रकार 6 महिन्यापूर्वी चालवता का? आपल्या निवेदनात सांगितलं की आमच्या महिला बालिका विभागाने संबंधित मुलींच्या घरी 6 महिन्यापूर्वी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर ही मुलगी पुढे आली असं तुमच्या आता निवेदनात नाही, काहीतरी सेंटेन्स चुकतोय. 6 महिन्याचा विषयच नाहीये, 6 दिवसापासूनचा होता. आता एवढ्या दिवसांमध्ये मुलीचं काउन्सिलिंग करणं हा नाही, आपण कदाचित परत एकदा त्यानंतर जे खाजगी क्लासेस आहेत त्याच्या काही SOP लावून दिल्या होत्या.